चला तर आज आपण बनवूया मस्त असं पंजाबी छोले भटुरे. भटुऱ्याची मी रेसिपी नंतर टाकेन. आज छोले कसे करायचे ते तुम्हाला सांगते. तर म्हटलं उपास सोडायला असं काहीतरी मस्त असं झणझणीत चमचमीत करावं. तर मी इथं छोले घेतले 1 ते 1.5 वाटी. ते छान असे 2 वेळ स्वच्छ करून घेतले, पाणी टाकून भिजत घातले 7 ते 8 तासासाठी. आता इथे छान छोले भिजलेत बघा, 7 ते 8 तास झालेले आहेत. चला आता आपण हे छोले कुकरला लावून घेऊया. इथं मी टी इन्फ्युजरचा यूज केला आहे. इथं मोठी चहाची पावडर 1 चमचा टाकली आहे आणि जायफळचा तुकडा अगदी किंचितसा. तर हे का टाकायचं, तर पटकन आणि मऊ एकदम शिजतात छोले, म्हणून ह्याचा यूज करायचा, चहा पावडरचा आणि जायफळचा. मी पूर्वी बघा पुरचुंडीत सगळं बांधायचे आणि ते टाकायचे पुरचुंडीत शिजायला चण्याबरोबर. तर इथं मी हळद टाकली आहे 1 चमचा, अर्धा चमचा हिंग टाकला आहे, थोडासा गूळ टाकला आहे आणि टी इन्फ्युजर टाकून 2 ते 3 शिट्या करून घ्यायचे. इथं बघा मसाल्याच्या तयारीसाठी मी इथं 15 ते 16 काजू घेतले आहेत, 7-8 मिरी घेतले, 4 लवंगा, दालचिनीचे 2 छोटे तुकडे अर्धा इंचाचे घेतलेले आहेत, 1 हिरवी वेलची आणि 1 बदाम फूल, 2 कांदे, 2 टॅमॅटो. तर कांदे टॅमॅटो आपल्याला लांब कापून घ्यायचे आहेत. खडा मसाला तेलात टाकून भाजून घ्यायचा आहे, कांदे भाजून घ्यायचे आहेत, काजू भाजून घ्यायचे आहेत आणि हे सगळं भाजलं की शेवटी टॅमॅटो भाजून घ्यायचे आहेत. आणि कांदे आणि टॅमॅटो मी मध्यम आकाराचे 2च घेतलेत. कांदे 2, टॅमॅटो 2. एवढा मसाला बास होतो. आता हे छान भाजले. आता ह्याच्यात आहे ना 1च ग्लास पाणी टाकायचं आणि 10-15 मिनटं हे शिजवून घ्यायचं. आता बघा हे इथं शिजलेलं आहे. आता हे गाळून आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आपण. हे पेस्ट करायचे आहे आपल्याला. तर ह्याच्यात मी कोथिंबीर टाकली आहे, आलं, लसूण 7-8 पाकळ्या आल्याच्या घेतल्यात, हे लसणाच्या, आल्याचा 2 इंचाचा तुकडा घेतला आहे, जिरं घेतलं 1 चमचा. आता हे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे आणि ते आपण हे मसाल्याचं पाणी आहे ना ते छोले बनवायला यूज करायचं आहे आणि छोल्याचं जे पाणी आहे पावडरीचं तेही यूज करायचं आहे. आता इथं बघा मसाल्याची आपण फोडणीची तयारी करू. छोले छान शिजलेत का बघूया. हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी नरम शिजतात ते चहा पावडर वगैरे टाकल्यावर बघा. हे थोडंसं असं मॅश करून घ्यायचं छोले. चला आता फोडणी घालू आपण छोल्यांना. तर 2 चमचे तेलात मी छान गरम झाले 2 चमचे तेलात, तर त्यात मी मसाला टाकून भाजून घेते. 1-2-3 मिनटं बारीक गॅस करून भाजून घ्यायचं आहे. आता इथं भाजत आलं आहे बऱ्यापैकी मसाला. आता इथं आपण लाल तिखट थोडंसं बेतानच टाका, कारण आपल्याला तडकाही द्यायचा आहे. तर इथं मी लाल तिखट, हळद आणि हिंग घेतलेलं आहे. आता हे छान परत 5-7 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि तडक्याच्या तयारीला 3 हिरव्या मिरच्या, 1 इंचाचा आल्याचा तुकडा, तेही बारीक काप करून घ्यायचे आहेत लांबट. आणि लसूण 4 ते 5 पाकळ्या बारीक चिरून घ्यायचं आहे, ठेचून घ्यायचं नाही. चला आता इथं छोले टाकून आहे ना छानशी उकळी आणून घेऊ. आता ह्यात कोथिंबीर टाकून 1 मिनटं परत छान शिजू देऊया. आता तडक्याची तयारी करू आपण. मी तडक्या पॅनमध्ये तेल ठेवलं होतं, ते तापल्यामुळं मी गॅस बंद केला आहे. खूप कडक झालं होतं तेल. तर त्यात मी लसूण चिरून टाकलेलं आहे. 4 ते 5 पाकळ्या चिरल्यात आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत आणि आल्याचे काप आहेत. आणि नकळत चटणी टाकून छान भाजून मी तडक्यात तो तडका छोल्यात वतलेला आहे.
आता हे छान मिक्स करायचं आणि 1-2च मिनटं उकळी आणून द्यायची. वरून कोथिंबीर टाकून घ्या. चला आता प्लेटिंग करूया आपण. हे छोले खूप छान टेस्टी होतात. इतर कुठलाही मसाला टाकायची गरज नाही आपल्याला. या मसाल्यात इतके छान चविष्ट होतात ना, तुम्ही परत परत कराल. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.